नमस्कार मित्रांनो, आज आपण 6 डिसेंबर 2024 वार शुक्रवार या सर्व राशींचे भविष्य कसे राहील हे पाहणार आहोत. 6 डिसेंबरला कोणत्या राशींना फायदा होईल तर कोणत्या राशींना तोटा होईल हे सुद्धा आपण पाहणार आहोत. व्हिडिओला सुरू करण्या अगोदर तुम्हाला विनंती आहे, आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. तर मित्रांनो, पहिली रास आहे मेष राशी. तुमचा कौटुंबिक खर्च वाढल्याने मानसिक दबाव येईल, ज्यामुळे तुम्ही अस्वस्थ राहाल. व्यवहार करण्यासाठी आजचा दिवस चांगला नाही. वैवाहिक जीवनात एकमेकांना समजून घेण्याची संधी मिळेल. सांसारिक दृष्टिकोनातून आजचा दिवस वेगळा वाटेल. मुलांच्या वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतील. श्रीशिव चालीसाचे पठण करा. दुसरी राशी आहे वृषभ. व्यापारी लोकांचे अडथळे दूर होतील. लाभाच्या नवीन संधी मिळतील. व्यवसायाचा कोणताही सौदा फायनल करणार असाल तर दबावाखाली येऊ नका. नुकसान होईल. विद्यार्थ्यांना भविष्यात काही नवीन संधी मिळतील. कलात्मक क्षेत्राशी संबंधित विद्यार्थ्यांची प्रतिष्ठा वाढेल. सासरच्या लोकांकडून आर्थिक लाभ मिळेल. तिसरी रास आहे मिथुन. तुमच्या व्यवसायात काही रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. तुम्हाला कामात कठोर परिश्रम करावे लागेल. रखडलेली कामे पुढे ढकलू नका, नुकसान होईल. जोडीदाराची तब्येत बिघडू शकते. तुम्हाला आज धावपळ करावी लागेल. तुमचे पैसे देखील खर्च होतील. आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस चांगला राहील. तर मित्रांनो, तुम्ही अजून हा व्हिडिओ पाहता तर व्हिडिओला लाईक करायला आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चौथी राशी आहे कर्क. आजच्या दिवशी करिअरमध्ये चांगली प्रगती कराल. कुटुंबातील काही सदस्यांमध्ये अडथळे येतील. नशिबाची साथ मिळेल, ज्यामुळे नुकसान होणार नाही. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. कुटुंबासोबत वेळ घालवाल. आईकडून आदर मिळेल. कौटुंबिक मालमत्तेशी संबंधित वादात यश मिळेल. भगवान विष्णूच्या मंदिरात चण्याची डाळ आणि गूळ पिवळ्या कपड्यात बांधून अर्पण करा. पाचवी राशी आहे सिंह. तुम्ही ओळखीच्या कोणाकडेही मदत मागितली तर मिळेल. कर्ज घेण्याचा विचार अजिबात करू नका. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. पार्टनरशिपमधील व्यवसायातून नफा मिळेल. कुटुंबात वाद होतील. बोलण्यात सौम्यता ठेवा. नात्यात तेढ निर्माण होईल. सूर्याला जल अर्पण करा. सहावी रास आहे कन्या. आज तुम्ही कोणतेही काम कराल त्यात यश मिळेल. तुमच्या आवडीचे काम तुम्हाला मिळेल. नवीन व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस चांगला असेल. विवाहित लोकांसाठी चांगले विवाहाचे प्रस्ताव येतील. नोकरीच्या दिशेने काम करणाऱ्यांना चांगली संधी मिळेल. दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे खर्च कराल. सातवी राशी आहे तूळ. सामाजिक क्षेत्रात तुमचा मानसन्मान वाढेल. कामाचा ताण तुम्हाला मानसिक तणाव देईल. जवळच्या मित्राच्या मदतीने पुढे जाल. तुमचे काही पैसे खर्च होतील. तुमचे शत्रू व्यापारात नुकसान करतील. रखडलेले काम पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. नोकरदारांना पदोन्नती मिळेल. श्री गणेश चालीसाचे पठण करा. आठवी रास आहे वृश्चिक. आज पार्टनरशिपमध्ये कोणताही व्यवसाय केला तर तुम्हाला काही अडथळ्यांना सामोरे जावे लागेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. सासरच्या व्यक्तीशी वाद होऊ शकतो. विवाहातील अडथळे दूर होतील. कुटुंबातील लहान मुलांसोबत मज्जा कराल. कपाळावर पांढऱ्या चंदनाचा टिळा लावा. नववी राशी आहे धनु. आज तुम्हाला व्यवसायात अचानक मोठा फायदा होईल, ज्यामुळे तुमची संपत्ती वाढेल. कुटुंबातील सदस्यांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. कुटुंबातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न कराल. भविष्यात तुम्हाला मोठ्या समस्या निर्माण होतील.
विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. गाईला गुळ खाऊ घाला. 10वी राशी आहे. आज तुम्हाला जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. विवाहयोग्य असणाऱ्यांना चांगले प्रस्ताव येतील. कुटुंबातील सदस्यांची मान्यता मिळेल. नोकरीच्या क्षेत्रातील समस्या संपतील. धार्मिक प्रवासाला गेल्याने मानसिक शांती मिळेल. कुटुंबासोबत काम केल्यास फायदा होईल. भगवान विष्णूची पूजा करा. 11वी राशी आहे कुंभ. आज राजकारणात काम करणाऱ्या लोकांसाठी मोठा दिवस असेल. त्यांना यश मिळेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील. भविष्याची चिंता तुम्हाला सतावेल. भावंडांसोबत काही मतभेद असतील तर संपतील. व्यवसाय करणाऱ्या लोकांना सावध राहावे लागेल. 12वी आणि शेवटची राशी आहे मीन. आज तुमच्या घरगुती स्तरावर काही शुभ कार्यक्रम आयोजित केले जातील. कुटुंबातील सदस्य व्यस्त असतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. प्रेम जीवन जगणाऱ्या लोकांना तणावाचा सामना करावा लागेल. जोडीदाराशी वाद होऊ शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील. आज भाग्य 89% तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णूला बेसनाच्या लाडूचा प्रसाद अर्पण करा. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्त शेअर करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच पद्धतीने महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत कमेंट बॉक्समध्ये लिहा. धन्यवाद.